कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन हा भगवद्गीतेतील श्लोक सर्वांनाच माहिती आहे आणि त्याचप्रमाणे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देते रे ईश्वर या पांडुरंगाच्या भक्तिगीताविषयी सर्वांनाच माहिती आहे। खरं तर आपण नेहमीच म्हणतो की आपण जसे कर्म करतो त्याची फळं आपल्याला याच जन्मात भोगायची असतात। अथवा काही जणांच्या तोंडून आपण नेहमीच ऐकलं असेल की मागच्या कर्माची फळं आपल्याला या जन्मी भोगावी लागत आहेत आणि अशी सर्व वाक्ये आपण नेहमीच ऐकत असतो। आणि म्हणून सर्वांना एकच प्रश्न पडतो की कर्म म्हणजे नेमकं काय। श्री स्वामी समर्थ। माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो, तुमचे 7.5चे 2 चरण समाप्त झालेले आहेत आणि आता 3ऱ्या चरणाला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला या 3ऱ्या चरणामध्ये काय काय लाभ होईल, त्याचप्रमाणे तुम्हाला उर्वरित 7.5 कसे वागावे लागेल जेणेकरून हा शेवटचा टप्पा तुम्हाला सुखर जाईल, आनंदी जाईल, हे आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। तर मित्रांनो, आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो, मागील काळात तुमची आर्थिक स्थिती अत्यंत खालावली होती, कारण शनीच्या 7.5चा तुम्हाला 2रा चरण सुरू होता। मात्र आता 3रे चरण सुरू झालेले आहे आणि शनी तुमच्या राशीतून मीन राशीमध्ये सुद्धा गेलेला आहे आणि असे झाल्यामुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये गती निर्माण होईल आणि तुमचा व्यवसाय भरपूर चालू लागेल। या काळात जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला भरपूर यश मिळेल आणि तो व्यवसाय तुम्हाला भरपूर चालू लागेल, फायद्याचा ठरेल आणि म्हणून तुम्हाला मनाप्रमाणे धनप्राप्ती सुद्धा होईल। आर्थिक चणचण दूर होऊन तुमच्याकडे पैसा खेळायला लागेल, पैशाची रेलचेल होईल आणि असे झाल्यामुळे तुम्ही फार उत्साही व्हाल, आनंदी व्हाल। तुमच्या डोक्यावर जे ओझे होते ते आता कमी व्हायला सुरुवात होईल आणि दडपण सुद्धा कमी होईल। तुम्ही फार कर्जबाजारी झाला होता आणि ते कसे फेडावे याचाच विचार तुम्हाला नेहमी भेडसावत होता, परंतु आता भरघोस धनप्राप्तीमुळे तुम्ही तुमच्या कर्जाची परतफेड करू शकाल। तुमचे हप्ते थकीत होते, EMI थकीत होते, तुम्ही फार चिंता करू लागले होते, डिप्रेशन मध्ये सुद्धा गेले होते, परंतु आता तुमच्या व्यवसायातली आवक वाढल्यामुळे तुम्ही ते थकीत कर्ज आणि EMI चे हप्ते सुद्धा भरू लागाल। आणि जर तुम्ही नोकरीवर असाल तर तुम्हाला पद, प्रतिष्ठा आणि प्रमोशन मिळण्याचे सुद्धा योग आहेत। मागील काळात तुमच्या नोकरीच्या ठिकाणी तुमचे वाद निर्माण होत होते, तुमचे वरिष्ठ तुमच्यावर नाराज होते आणि तुम्ही तुमच्या सहकर्मचाऱ्यांशी सुद्धा वादविवाद केले होते। हे सर्व आता या कालखंडात संपुष्टात येत आहे। वादविवाद दूर होऊन तुम्ही वरिष्ठांची मर्जी राखाल आणि सहकर्मचाऱ्यांशी सुद्धा चांगले संबंध होतील। तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि तुमचे वरिष्ठ सुद्धा तुमच्यावर खुश होतील आणि असे झाल्यामुळे ते तुम्हाला प्रमोशन सुद्धा देतील। जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर या कालावधीत तुम्हाला मोठ्या पगाराची नोकरी मिळण्याचे चिन्ह आहेत आणि याआधी तुम्हाला नोकरी मिळण्यास अडथळे निर्माण होत होते। तुमच्या शिक्षणानुसार तुम्हाला योग्य नोकरी मिळत नव्हती, कमी पगाराची नोकरी करण्याची इच्छा तुमची नव्हती, मात्र आता तुम्हाला तुमच्या योग्यतेनुसार नोकरी लागेल आणि असे झाल्यामुळे तुम्ही फार प्रसन्न व्हाल। ही बातमी तुम्ही तुमच्या आईवडिलांना द्याल, घरी वातावरण अगदी प्रसन्न होईल आणि तुमच्या आईवडिलांचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल। प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो, या कालखंडात तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल तरी तुम्हाला सफलता मिळेलच। तुम्ही हाती घेतलेले काम आणि मनात आखलेली योजना पूर्ण कराल। तुम्ही फार जिद्दीने काम कराल आणि अपार कष्ट करण्यास मागे पुढे बघणार नाही आणि असे झाल्यामुळे एकूणच तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुमच्याकडे पैसा येऊ लागेल आणि तुमचे मन अगदी प्रसन्न होईल। माझ्या प्रिय कुंभ राशीच्या शेतकरी मित्रांनो, खचून जाऊ नका, तुमचा वाईट काळ आता गेलेला आहे। आधीच्या काळात तुम्ही फार चिंताग्रस्त झाला होता, सततची नापिकी, नासाडी आणि नुकसान, भरगोच्च आलेल्या पिकाला ऐन वेळेवर भाव मिळत नव्हता, परंतु या काळात तुमची सर्व दुखणी दूर होईल। शेतीत भरगोच्च उत्पन्न होऊ लागेल,
तुम्ही मालाची साठवण देखील कराल आणि भाव वाढीस लागल्यावर तुम्ही तो विकाल, त्यामुळे तुम्हाला फार फायदा होणार आहे. तुम्ही फार प्रसन्न व्हाल, घरात आनंदी वातावरण राहील. शेतकरी मित्रांनो, मुलांसाठी व पत्नीसाठी तुम्ही खर्च कराल. नवीन वाहन खरेदी करण्याचे योग सुद्धा तुम्हाला या कालखंडात आहे, म्हणून या संधीचा शेतकरी मित्रांनी फायदा घ्यावा. माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो, तुम्ही जर विवाह इच्छुक असाल तर हा काळ तुम्हाला अतिउत्तम असा आहे. तुमच्या विवाहात येणारे अडथळे आता पूर्णतया दूर होतील व योग्य जोडीदारासोबत तुमचे विवाह जुळून येतील. कुंभ राशीच्या मित्रांनो, ज्या जातकांच्या घरी वादविवाद निर्माण होत होते, भांडण तंटे होत होते, ते आता मिटतील. तुम्ही पूर्वीप्रमाणे एकोप्याने राहू लागाल. पती पत्नीचे सुद्धा वाद मिटून संबंधात मधुरता येईल. जे जातक घटस्फोट घेण्याच्या विचारात होते, परंतु त्यांच्यातले वादविवाद आता मिटल्यामुळे नात्यात गोडवा निर्माण होईल व थोरा मोठ्यांच्या सल्ल्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय तुम्ही मागे घ्याल आणि पुनश्च एकदा तुम्ही पती पत्नी सोबत गुण्या गोविंदाने नांदाल. बहीण भाऊ व भावकीतले वाद मिटतील. तुम्हाला आई वडिलांचे आशीर्वाद मिळेल. तुमचे नातेवाईक आधी कुटील कारवाया करत होते, तुमची बदनामी देखील करत होते, त्यांना तुम्ही धडा शिकवाल. असे झाल्याने ते तुमची माफी मागून तुमच्याशी चांगले वागू लागेल. विद्यार्थी मित्रांचे मन अभ्यासात लागत नव्हते. मनात वेगवेगळ्या विचारांचा गोंधळ सतत सुरू असे, त्यामुळे परीक्षेत यश मिळत नव्हते. मात्र आता सध्याच्या काळात तुमच्या मनस्थितीत सुधारणा होईल. तुमचे मन अभ्यासात लागेल. तुम्ही एक्स्ट्रा मेहनत घ्यायला लागाल आणि असे झाल्यामुळे तुम्हाला परीक्षेत भरघोस यश मिळेल. तुम्ही चांगल्या मार्काने परीक्षेत उत्तीर्ण व्हाल. तुमच्या मनातील गोंधळ नाहीसा होईल. एकाग्रता व सृजनशीलता तुमच्या अंगी निर्माण होईल. असे झाल्यामुळे विद्यार्थी मित्रांना भरपूर फायदा होईल. माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो, किरकोळ व्यावसायिकांना सुद्धा या काळात भरपूर यश मिळण्याचे चिन्ह आहेत. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. तुम्ही नवीन घर घेण्याच्या बेतात होता, ते स्वप्न आता तुमचे पूर्ण होईल. तुम्ही आर्थिक बचतीकडे लक्ष द्याल. तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणाकडे सुद्धा अधिक लक्ष द्याल. तुम्ही दररोज जास्त वेळ काम करून अधिक पैसा कमावायला लागाल. म्हणून कुंभ राशीच्या जातकांनी या कालावधीचा फायदा घेऊन संधीचं सोनं करावं असा सल्ला देण्यात येतो. माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो, उर्वरित 7.5मध्ये तुम्हाला काही नियमांचे पालन सुद्धा करावे लागेल. तुम्हाला तुमच्या वागण्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. कुणासही अभद्र बोलू नये. आपण पुढल्या व्यक्तीशी काय बोलायचे आहे ते आधी विचार करूनच बोलावे, जेणेकरून ती व्यक्ती किंवा ती संधी आपल्या बोलण्यामुळे जाऊ नये. आणि या सर्व गोष्टीची काळजी तुम्हाला पदोपदी घ्यावी लागेल असा सुद्धा सल्ला देण्यात येतो. मित्रांनो, येणाऱ्या काळात तुम्हाला गुंतवणूक करायची असल्यास ती अत्यंत काळजीपूर्वक करावी लागेल, अन्यथा तुमची फसवणूक सुद्धा होऊ शकते. माझ्या कुंभ राशीच्या मित्रांनो, या काळात तुम्हाला संबंध टिकून ठेवणे हे महत्त्वाचे आहे. कोणी आपल्यापासून नाराज होऊ नये याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. या काळात तुम्हाला आरोग्याची काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे. काही बिमाऱ्या डोके वर काढू शकतात, त्यामुळे आरोग्यास जपावे. तुमच्या आई वडिलांच्या सुद्धा आरोग्याची तुम्ही काळजी घ्यावी. वाहने जपून चालवावी. कोणत्याही प्रकारचा उतावीळपणा तुमचे नुकसान करू शकतो, म्हणून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला जपावे हा सुद्धा सल्ला देण्यात येतो. माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो, उर्वरित 7.5मध्ये लवकर झोपणे, पहाटे लवकर उठणे, आपली पहाटेची दिनचर्या लवकर करणे, पूजापाठ करणे, शक्य झाल्यास मंदिरात जाणे, धार्मिक कार्यात सहभागी होणे व आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे हे अत्यंत गरजेचे आहे. आणि ह्या नियमांचे पालन तुम्हाला करावे लागेलच. या काळात तुम्हाला अधिक कष्ट करावे लागेल, चांगले कर्म करावे लागेल आणि तुमच्या कर्मामुळेच तुमचे भाग्य बदलणार आहे. कारण शनिदेव हे कर्माचे कारक आहेत. ते तुमच्याकडून चांगले कर्म करून घेतात. मित्रांनो, या उर्वरित 7.5च्या काळात प्रामाणिकपणे आपले कर्म करावे. कुणाशी खोटे बोलून त्यांची फसवणूक करू नये.
असे केल्यामुळे शनिदेव तुम्हाला त्याची उलट फळे देतील। माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो, वाणीवर नियंत्रण ठेवणे, चांगले कर्म करणे, अधिक परिश्रम करणे, ह्या 2 गोष्टी जर तुम्ही नीट पाळल्या तर यश तुमच्या दारी यायला कोणीच रोखू शकत नाही। उपायाच्या दृष्टीने बघितले असता उर्वरित 7.5च्या कालावधीत काळ्या वस्त्राचे दान करावे, शनी मंदिरात काळे तीळ अर्पण करावे व शनी चालिसा वाचावा, गरजूंना भेट वस्तू दान द्याव्या, हनुमान चालिसाचे पठण करावे, ओम शं शनिचराय नमः या शनीच्या बीज मंत्राचा जप करावा। नक्कीच तुम्हाला यश मिळेल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा। मित्रांनो, हा उर्वरित 7.5चा कालावधी तुम्हाला यश, समृद्धी, पैशाची भरभराटी आणि सुख समृद्धीचे जावो अशीच मी स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो। श्री स्वामी समर्थ।